सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील कासेगाव इथल्या राजेंद्र माने यांनी पारंपरिक डाळिंब लागवड पद्धतीत बदल केला। डाळिंब झाडाचं रूपांतर वेलीत करून उत्पादनात वाढ करण्याची किमया त्यांनी साधली आहे। त्याबरोबरच त्यांनी रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा देऊन गोमूत्र, स्लरी, दशपर्णी, निमतेलाचा वापर करून तेल्या आणि मर रोगापासून बाग वाचवण्यात यश मिळवलंय। एकरी 10,000 रुपयांचा खर्च करून त्यांना एका एकरातल्या डाळिंबापासून 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय। आज आपण राजेंद्र माने यांच्या डाळिंब शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी पंढरपूर तालुक्यात जाऊयात। मूळचे दुष्काळी तासगाव तालुक्यातील माने हे द्राक्ष शेतकरी। शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढवण्याचा त्यांचा सुरुवातीपासूनचा ध्यास। 1982 साली दुष्काळामध्ये तासगाव इथं द्राक्ष शेती वाया गेल्यानंतर माने हे शाश्वत शेतीच्या शोधात पंढरपूर तालुक्यातल्या कासेगाव इथं आले। सुरुवातीला त्यांनी कासेगाव इथं 5 एकर शेती खरेदी करून द्राक्ष लागवड केली। सुरुवातीपासूनच द्राक्ष शेतीचा अनुभव असल्यामुळे त्यांनी नवीन भागात देखील येऊन लीलया द्राक्ष शेती यशस्वी केली। आम्ही 82 साली तासगाव तालुक्यातून इथं पंढरपूरला काशेगाव लक्ष्मी टाकळीला इथं जमीन घेतलेली आहे। त्यावेळेला आम्ही द्राक्षाच्या बागा करत होतो। त्यावेळेला 82ला इथं 1 एकरसुद्धा द्राक्षाच्या बागा नव्हत्या। त्यावेळेला आमचे नामदेव केशव माने वडील आणि आर्वे ही त्यावेळेला सुरुवातीला इथं आले। तिकडं पोझिशन आमच्याकडे 10 वर्ष आम्ही टँकरनं पाणी घातलं होतं। त्यामुळे इकडं आम्हाला जमीन घेण्याचं भाग झाला। आम्हाला इकडे जमीन घ्या। त्यावेळेला द्राक्षाच्या बागा आम्ही केल्या। त्यावेळेला उत्पन्नही चांगलं मिळत होतं। त्यावेळेला आम्ही रासायनिक शेती करत होतो। कालांतराने निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आणि वाढत्या रासायनिक खतांच्या किमतीमुळे द्राक्ष शेती आर्थिकदृष्ट्या नुकसानीत आल्यानंतर द्राक्षबाग काढून त्याच लोखंडी मांडवांमध्ये डाळिंबाची लागवड केली। परंतु ती इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं न करता 6 बाय 5 फूट अंतरावर भगवा जातीच्या एकरी 1500 डाळिंब रोपांची लागवड केली। द्राक्षे आता खूप अडचण आहे द्राक्षामध्ये, म्हणून ते नैसर्गिक आपत्ती एवढी या लागल्या। पावसाळा दर महिन्याला 15 दिवसाला पाऊस पडतो। फ्लॉवरिंगमध्ये बागा जातात। माल रॅकवर टाकताना बेदानाही खराब व्हायला लागला। म्हणजे माल मार्केटला जास्त तर एवढे त्रास आहे। म्हणून आम्ही या डाळिंबाकडं 15 वर्ष झाले मी वळलो। आणि ही जी बाग आहे डाळिंबाची, पूर्वी ह्यामध्ये द्राक्षाची बाग होती, 6 बाय 5 अंतर होतं। त्याच ह्याच्यावर मी डाळिंब नैसर्गिक पद्धतीनं रासायनिक खत 1 ग्रॅमसुद्धा घालायचं नाही ठरवलं। आणि खर्च कमी करून उत्पन्न जास्त म्हणजे शासनाच्या प्रमाणे एकरी 300 झाडं बसतात। मी हा प्रयोग जो केला आहे, एकरी 1,500 झाडं बसतात, म्हणजे 5 पट झाडं जास्त बसतात। गेल्या 3 वर्षातील डाळिंब पिकाचा अनुभव लक्षात घेता माने यांना नव्या पद्धतीमुळे उत्पादनात तिप्पट वाढ मिळाली आहे। शिवाय पीक उत्पादन खर्चात जवळपास 30 ते 40% इतकी बचत झाली आहे। नव्या पद्धतीनं लागवड केलेल्या डाळिंब बागेतून सुरुवातीला त्यांना आंबे बहरात एकरी 30 टन उत्पादन मिळालं। त्यावेळी त्यांच्या डाळिंबाला जागेवर 78 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला होता। प्रत्येक झाडावर फक्त 100 फळं ठेवली जातात। त्यामुळे त्यांना 200 ते 300 ग्राम वजनाची डाळिंब फळं मिळतात। माने यांच्याकडे आजमितीस जवळपास 15 एकर क्षेत्रावर डाळिंब बाग आहे। एकरी 10 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे। आणि एका झाडाला, ही 3ऱ्या वर्षीची बाग आहे, ह्या वर्षी झाडाला 20 किलो माल निघेल आमचा अंदाज आहे। आता सुरुवात आहे फ्लॉवरिंगची ह्या स्टेजला। म्हणजे एकरी तुम्हाला 20 ते 25 टनाचे ॲव्हरेज सरासरी मिळेल। जास्तीत जास्त मिळाल तर 30 टनापर्यंत एकरी जाईल। आणि कमीत कमी खर्च करून जास्त उत्पन्न, एकरी तसा बघितला तर एकरी 10 लाख रुपये उत्पन्न मिळेल। मार्केटमध्ये सेंद्रिय फळाला दुप्पट भाव आहे। आम्हाला डायरेक्ट मागणी यायला लागलेली आहे। आणि बाहेरसुद्धा एक्सपोर्टला खूप डिमांड आहे ह्याच्यामध्ये। आता आम्ही नवीन पनेट पॅकिंग 200 ग्रॅम, 100 ग्रॅमपासून ते 250 ग्रॅमपर्यंत पनेट पॅकिंग सुरुवात करतो आहे। या महिन्यामध्ये आमचं म्हणजे पुण्याला आणि मुंबईला मॉलमधनं आमचं माल चालू होईल। लागवडीपासून माने यांनी डाळिंब बागेसाठी कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा कीडनाशकांचा वापर केलेला नाही। केवळ देशी गाईचं गोमूत्र, स्लरी, जीवामृत, दशपर्णी, निमतेल, बोर्डोचा आदींचा वापर करून डाळिंब बाग जोपासली आहे।
सेंद्रिय खतांच्या वापरामुळे कीडनाशक आणि रासायनिक खतांवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत झाली आहे. सेंद्रिय शेतीमुळे आणि पीक लागवडीच्या नव्या पद्धतीमुळे केवळ एकरी 10,000 रुपयांच्या खर्चात डाळिंबाची यशस्वी शेती करता येते, हेच माने यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून दाखवून दिलंय. सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेती तोट्यात जातीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीनं शेती करावी असं आवाहन राजेंद्र माने यांनी केलंय. आणि ही आपत्तीसाठी ह्या नैसर्गिक आपत्ती, गारा पडतात, दर महिन्याला गारा आहेत, पाऊस येतो, अवकाळी पाऊस आहे आणि खर्च जर तुम्ही कमी केला तर राहिलेली जरी फळं असतील त्यातनं सुद्धा तुम्हाला जास्त उत्पन्न मिळेल. कारण प्रॉडक्ट खर्चच आपण एवढा कमी केलेला आहे. एकरी 15,000 ते 20,000 रुपयाच्या वर खर्च येऊ शकत नाही. कारण आम्ही गोमूत्र, गाई पालन केलेलं आहे, गोट फार्मिंग केलेलं आहे. त्याच्या गोच्या गोमूत्रापासून आम्ही स्प्रेइंग मारतो. सगळं ऑर्गॅनिक इथं तयार करून आम्ही स्प्रेइंग मारतो. म्हणजे मार्केटमधून एक कुठलं प्रॉडक्टसुद्धा घेऊन मारत नाही आम्ही. त्यामुळं प्रॉडक्ट खर्चच कमी आहे आणि उत्पन्न कमीत कमी तुम्हाला कितीही नुकसान झालं तर 3 ते 4 लाख रुपयाच्या आत उत्पन्न मिळत नाही एकरी. त्यामुळंच नवीन शेतकऱ्यांनी ही सेंद्रिय याच्यावर यावं आणि ह्या निसर्गाच्या विरुद्ध जे आपल्याला जायचं आहे, संदेश जो माझा आहे, खर्च कमी करून उत्पन्न जास्त निघालं पाहिजे, हेच माझा शेतकऱ्यांना संदेश आहे. राजेंद्र माने यांना त्यांचा मुलगा प्रीतम माने शेतीच्या कामात मदत करतो. प्रीतम माने याचं BSc ॲग्रीचं शिक्षण पूर्ण झालंय. त्याच्या शिक्षणाचाही फायदा शेतीत होतो. डाळिंबाच्या बागेत मांडवांचा वापर केल्यानं सनबर्निंगपासून डाळिंबाच्या बागेचं रक्षण होतंय. जवळपास 1 वर्ष झालं मी पप्पांबरोबर शेती करतो आणि आमची जवळपास 5 एकर डाळिंबाची मांडवावर आम्ही द्राक्ष पद्धतीने डाळिंब घेतो आणि एकरी आम्ही जवळपास 1500 झाडं बसवली आहेत. तर ह्यात उत्पन्न जवळपास 3 पट भेटतं आणि पूर्ण सेंद्रिय असल्यामुळं आम्हाला मार्केटमध्ये सुद्धा जास्त दर भेटतो. मांडावर अशी कुणीच बाग घेतली नव्हती, तर यावर्षी आम्ही पूर्ण मांडावर अशी बाग बांधून घेतलेली आहे. आणि जसं आपण सफरचंद झाडाच्या खाली लागतात तसं आम्ही पूर्ण डाळिंब आमचं मांडवाच्या द्राक्षासारखे पूर्ण असे खाली लागतात. आणि सनबर्निंगपासून किंवा जे नॅचरल कलॅमिटीज आहेत, म्हणजे पाऊस येणं किंवा गारपीट होणं, याच्यापासून बऱ्यापैकी संरक्षण होतं. याच्यात इरिगेशनमध्ये जे वॉटर मॅनेजमेंट आहे ते चांगल्या पद्धतीने जमतं. म्हणजे जे अति प्रमाणात जर पाणी जास्त झालं तर बागा फुट्यावर जातात, म्हणजे जास्त वॉटर शूट्स निघतात. परत फळांची निर्मिती कमी होती. त्याच्यामुळे वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थित असल्यामुळं फळधारणेला आणि झाडाच्या जे नियोजनाला आम्हाला चांगला हे भेटला. सततचा दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतीत शेतकऱ्यांना नुकसान होतंय. तसंच रासायनिक शेती करताना उत्पादन खर्च वाढत असल्यानं शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय. त्यामुळे हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक शेती केल्यासच शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल. भारत नागणे, साम TV, पंढरपूर.